नमस्कार मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ सर्व वयोगटातील माणसांसाठी म्हणजे अगदी लहान मुलं असू द्या, प्रौढ असू द्या, तरुण असू द्या किंवा वयोवृद्ध असू द्या, सगळ्यांसाठी हा उपयोगाचा व्हिडिओ आहे. जरा संपूर्ण व्हिडिओ बघा. तर काय करायचं, 2 वाटी मखाणे आणि बाकी सगळे ड्रायफ्रूट्स जे घरात असतील ते किंवा तुम्हाला बाजारातून जे जे शक्य असतील आणता येतील ते घेऊन यायचे. 2 वाटी मखाणे घेतले तर बाकी सगळा सुकामेवा अर्धी अर्धी वाटी घ्यायचा. यात मग अक्रोड आले, बदाम आले, सूर्यफुलाच्या बिया आल्या, भोपळ्याच्या बिया आल्या, काजू, अळशी, पांढरे तीळ, जे काही तुम्हाला उपलब्ध होईल ते सगळं अर्धी अर्धी वाटी आणि 2 वाटी मखाणे भाजून घ्यायचे. मखाणे भाजताना कसं कळणार ते चांगले भाजले की नाही, तर तो एखादा भाजलेला मखाना असा 2 बोटात असा चुरून बघायचा. त्याचा चुरा झाला तर तो व्यवस्थित भाजला, नाही तर मखाणे चिवट असतात. चांगले भाजल्याशिवाय त्याची पावडर होत नाही. तर हे असं सगळं भाजून घ्यायचं. पूर्ण थंड झालं की हे सगळं मिश्रण मिक्सरला बारीक करून घ्यायची. त्याची पावडर करून तुम्ही हवाबंद डब्यात भरून ठेवू शकता. 15 दिवसाचीच करायची, जास्त करून ठेवायची नाही. आणि मग तुम्ही ही गरम दुधातून किंवा ज्यांना दूध आवडत नसेल त्यांनी गरम पाण्यातून घेतली तरी चालते किंवा गोडाच्या पदार्थात टाकून घ्या. कसंही तुम्हाला जसं शक्य होईल तशी घ्या. याचा स्वाद आणखी वाढवायचा असेल तर त्यात वेलची, जायफळ पूड, केशर तुम्ही टाकू शकताय. तर बघा हा व्हिडिओ माझा कसा वाटला. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच व्हिडिओ आणखीन उपयोगी बनवून मी पाठवत जाईन.